श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं यंदाच्या मोसमातील तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा भाविकांच्या उपस्थितीत श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात आज संपन्न झाला। आज श्रावण सोमवार आणि गोकुळ अष्टमीचा देखील दुर्मिळ योगायोग असून भाविकांनी कृष्णेच्या पाण्यात स्नान करून दक्षिणद्वार सोहळ्याचा लाभ घेतला। गेल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कृष्णा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे। कृष्णा नदीतील पाण्याची पातळी पुन्हा वाढल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात तिसऱ्यांदा कृष्णेचे पाणी शिरले। त्यामुळे आज सोमवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास या मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झालाय। श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर पूर्वाभिमुख आहे। कृष्णा माईचे पाणी उत्तरद्वारातून प्रवेश करून श्रीच्या चरण कमळाला स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडते। त्यास चढता दक्षिणद्वार सोहळा म्हणतात। या पाण्यामध्ये भाविक स्नान करतात, यामुळे सर्व रोग पाप मुक्त होऊन पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे। आज हिंदू पंचांगातील पवित्र मानला जाणारा श्रावण महिन्यातील सोमवार आणि गोकुळ अष्टमी हा दुर्मिळ योगायोग साधून भाविकांनी कृष्णेच्या पाण्यात स्नान केले। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दत्त देवस्थानकडून उत्तम प्रकारे सोय केली। दरम्यान भाविकांच्या दर्शनासाठी श्रीची उत्सव मूर्ती नारायण स्वामी मंदिराच्या वरील बाजूस ठेवण्यात आली आहे।